कः वीर्यं तेजस्विनामधितमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। आता काल आपण असं पाहिलं होतं की आत्मा जेव्हा शरीराला सोडून जातो तेव्हा सर्व इंद्रियांचे व्यापार थांबतात आणि शरीर थंडगार पडते. तेव्हा चैतन्याचा आधार आत्माच आहे यात शंका नाही. चौथा श्लोक पाहिला होता आपण आणि पाचवा मला वाटतं आपला अर्धवट राहिला होता. तर ह्या चौथ्या श्लोकात काय म्हटलंय? अस्य विस्त्र समानस्य शरीरस्य स देहिनः देहाद विमुच्य मानस्य किमत्र परिशिष्यते एतद्वै तत्. शरीरात राहणाऱ्या देह सोडून जाऊन त्यापासून अलग होणाऱ्या या देहीचे येथे काय शिल्लक राहते? म्हणजे हा देहस्थ आत्मा देहापासून जेव्हा अलग होऊन देह सोडून जातो मग तेथे काय शिल्लक राहते? तर काहीच नाही. तेच हे परमतत्व होय, तेच हे ब्रह्मतत्व होय. आता पाचव्या श्लोकात असं म्हटलेलं आहे, न प्राणेन नापानेन मर्त्यो जीवति कश्चन एतरेण तू जीवंती यस्मिन नेता उपाश्रितौ. म्हणजे हा प्राणी किंवा मनुष्य हा काही प्राणवायूवर किंवा अपानवायूवर ह्याच्यामुळे जिवंत राहत नाही. तर तो कशामुळे? तर प्राणवायू वरच्या क्रिया, शरीरातील वरच्या भागातील क्रिया सर्व कार्यान्वित करतात आणि अपानवायू सर्व उत्सर्जनाच्या क्रिया कार्यान्वित करतात. पण तरी सुद्धा आपल्याला असं म्हणता येत नाही की प्राणवायू आणि अपानवायू ह्याच्याचमुळे हे शरीर जिवंत आहे. तर ह्या दोघांना कार्य करण्यास लावणारा, ह्या दोघांना कंट्रोल करणारा आत्मा हा हृदयस्थ आत्मा आहे आणि तो हृदयामध्ये एका छोट्या अंगठ्या एवढ्या पुरुषाच्या प्रतिमेमध्ये किंवा आदिमायेच्या रूपात किंवा तिथे हृदयामध्ये आतल्या गुहेमध्ये तो लपून बसलेला आहे आणि तोच शरीराच्या सर्व क्रिया करत असतो. तोच त्या क्रिया करण्यासाठी सर्वांना चैतन्य पुरवत असतो आणि जेव्हा हे चैतन्य निघून जाते तेव्हा आपण म्हणतो की मनुष्याला मृत्यू आलेला आहे. प्राण अपानीद्वारे कोणीही जीव जगत नसतो. न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवती कश्चन. कोणीही जीव प्राण किंवा अपान यांच्याद्वारे जगत नसतो. तर ज्या प्राण अपानादी व्यतिरिक्त चैतन्य स्वरूप आत्म्यात प्राण अपानादीचे अस्तित्व निहित आहे त्याद्वारेच सर्व जीव जगत असतात. प्राणी केवळ अपान शक्तीमुळे किंवा प्राणशक्तीमुळे जिवंत नसतात. तर प्रत्येक क्रियेमागे धैर्य, उत्साह, कार्यशक्ती, सुखदुःखाची भावना, भावभक्ती यावर आत्म्याचीच सत्ता आहे. जीवनाचे अधिष्ठान इंद्रिये आणि प्राण हे आहे असे बरोबर आपल्याला वाटते की सर्व ज्ञानेंद्रिय काम करतायत, कर्मेंद्रिय काम करतायत, त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत ते ह्या सर्व इंद्रियांमुळे जिवंत आहोत असे आपल्याला वाटत असते. पण त्या सगळ्याचे कर्ते पण हे आत्म्याकडेच आहे. देह हा जड आहे त्यामुळे देहाचे व्यापार मातीमुळे बनलेला आहे. देहाचे व्यापार जड शरीरामुळे चालत नसून आत्मा हाच जीवनाचा आधार आहे आणि जड असलेल्या शरीराचे व्यापार, जड असलेल्या शरीरामध्ये चैतन्य शक्ती उत्पन्न करण्याचे काम आत्मा करतो. आत्म्यामुळे आपल्याला चैतन्य मिळतं आणि म्हणून जेव्हा आत्मा सोडून जातो तेव्हा मनुष्य मृत झाला असे हे नचिकेता तू समज. हंतन इदम प्रवक्ष्यामि गुह्यम ब्रह्म सनातनम यथाच मरणम प्राप्त आत्मा भवती गौतम. आत्म्याविषयी हे ज्ञान सनातन, नित्य, नूतन असून गहन आणि गूढ आहे. कसं आहे? हे ज्ञान सनातन आहे, प्राचीन आहे, तरी ते नित्य आहे. कधीही ते अनित्य होणार नाहीये, ते आहेच तिथे. तरी ते सनातन आहे, तरी ते नूतन आहे, नवीन वाटणार असं आहे आणि ते गहन आणि गूढ आहे. म्हणून शास्त्राज्ञा काय आहे की हे ज्ञान उघड करायचे नाही, हे ज्ञान कोणाला सांगायचे नाही. तरी सुद्धा हे नचिकेता, तुझा निर्धार, तुझी कळकळ, तुझी तळमळ, तुझे प्रलोभनांचा त्याग करून श्रेयस मार्गाने तू जे चालत आला आहेस आणि तुझी जी निष्ठा आहे, तुझ्या मनात जी श्रद्धा उत्पन्न झाली आहे त्यामुळे तू योग्य असा साधक आणि शिष्य आहेस असं मी मानतो.
असं मला वाटत आहे. म्हणून हे नचिकेता, हे ज्ञान मी तुला सांगतो आणि अगदी मनमोकळेपणाने मी तुला हे सांगत आहे. सच्चिदानंद, निर्विकार, परब्रह्म, परमेश्वर ही त्याच आत्मतत्वाची नावे आहेत. अनेक नावे आहेत. सच्चिदानंद, निर्विकार, परब्रह्म, परमेश्वर ही एकाच आत्मतत्वाची नावे आहेत. आपण सुरुवातीच्या श्लोकात बघितलंय, हृदयस्थ आत्मा असतो ते आत्मतत्व असतं, त्याला आत्मा म्हणतात. आणि जे बाहेर असतो, चराचरात भरून राहिलेले जे ईश्वरी तत्व असतं, त्याला ब्रह्म म्हणतात. ही सगळी एकाच आत्म्याची नावं आहेत. आणि ह्याचं ज्ञान झाल्यानंतर, ह्याचं ज्ञान ज्याला होतं, तो साधक परमसुख मिळवतो आणि मुक्त होतो. परंतु अज्ञानी लोक जे असतात, ते काय करतात, देहाला सर्वस्व मानून विषयामध्येच घोटाळत बसतात. विषय सुखाचा आस्वाद घेण्यात त्यांना धन्यता वाटते आणि त्यामुळे आता त्यांची गती काय होते, अशा अज्ञानी लोकांची गती काय होते, ते मी तुला सांगतो, ते तू नीट ऐक, असं यमराज नचिकेताला म्हणत आहे. बघा, काही शरीराभिमानी अर्थात अज्ञानी जीव आपापल्या कर्मानुसार व बोधानुसार शरीर धारण करण्यासाठी मातृगर्भी प्रवेश करतात. आणि इतर काही अज्ञानी जीव असतात, ते वृक्ष, किडा, मुंगी इत्यादीच्या गतींना प्राप्त होतात. हे नचिकेत्या, तुला मी गूढ सनातन असे ब्रह्मज्ञान व त्याबरोबर मृत्यूनंतर जीवाची काय गती होते ते सांगत आहे. योनिमन्ये प्रपद्यते शरीरत्वाय देहिनः स्थाणुमन्येनु अनुसयन्ति यथा कर्म यथा श्रुतम् अन्ये देहिनः यथा कर्म यथा श्रुतम् शरीरत्वाय योनिम प्रपद्यते अन्ये स्थाणुम अनुसयन्ति, स्थावर म्हणजे स्थाणुम अनुसयन्ति म्हणजे अणुच्या रूपाने किंवा अगदी सूक्ष्म किडामुंगींचे जीव त्यांना मिळतात. आणि काही जी असतात त्यांची कर्म ज्यांची चांगली असतात, त्या 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 लोकांना मात्र पुन्हा जन्म मिळतो, दुसरा जन्म मिळतो. ते जन्म घेण्यासाठी, दुसरा देह घेण्यासाठी ते योनीमध्ये मातृगर्भात प्रवेश करतात. तर आता इथे ह्या ज्या मृणालिनी देसाई आहेत, त्यांनी काय ह्यांचं विश्लेषण केलंय ते बघूया. आणि नंतर आपण स्वामी योगात्मानंद यांचंही विश्लेषण बघूया. त्रैलोक्यातील साऱ्या घटना नियमबद्ध आहेत. मानव सोडून इतर प्राणी केवळ भोगयोनीत असतात. त्यामुळे त्यांना कसलाही विधिनिषेध नसतो किंवा त्यांना पापपुण्य काही नसतं. त्यांना पापही लागत नाही. इतर प्राण्यांना, मानवाखेरीज इतर प्राण्यांना पापपुण्य काही नसतं. परंतु माणसाला ईश्वराने विकसित मन आणि बुद्धी दिली आहे. त्यामुळे प्रगती करणे किंवा अधोगती करणे हे मानवाच्याच हातात आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान याचे भान मानवाला होऊ शकते. विवेक, शक्ती आणि पूर्ण सावधचित्त ठेवल्यामुळे त्याच्या हातून शक्यतो दुःखदायक अशी दुष्कर्मे घडत नाहीत. कोणाच्या हातून घडत नाहीत? ज्या मानवाने विवेक, त्याचा विवेक जागृत आहे आणि त्याचं चित्त पूर्ण सावध आहे, त्याच्या हातून दुःखदायक दुष्कर्मे सहसा घडत नाहीत. परंतु ज्या व्यक्ती मी, माझे याच्याच मागे लागून मोहांध होतात आणि विषय उपभोगतात, बाहेरचं जे आपल्याला ज्ञानेंद्रियामुळे जो बाहेरच्या विषयांचं ज्ञान होतं, तर ते मोहांध होतात आणि स्वैर वर्तन करू लागतात. त्यांच्या वाट्याला मात्र दुःख, दैन्य, चिंता आणि श्रम आल्याशिवाय राहत नाही. पातकांचे संचित जन्मोजन्मी भोगावे लागते. पापकर्म केले असतात, तर आपण प्रत्येक कर्म, चांगलं कर्म असू दे, पापकर्म असू दे, म्हणजे इथे परत या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये 7व्या, 8व्या, 9व्या तिन्ही श्लोक महत्वाचे. या तिन्ही श्लोकामध्ये पुन्हा आपल्याला याचा कर्म सिद्धांत, आपण जशी कर्म करू तसा पुनश्च जन्म येईल आणि पुनर्जन्म, या दोन्हीवरती हे भाष्य केलेलं आहे. म्हणजे पातकांचे संचित जन्मोजन्मी भोगावे लागते. पाप केली असता आपल्याला जे संचित तयार होतं, आपण झोपलेलो असू, जागे असू, स्वप्नावस्थेत असू, गाढ निद्रेत असू, तरी सुद्धा आत्मा जागा असतो
आणि हा आत्मा आपण आपल्या मनामध्ये कामना ज्या निर्माण होत असतात त्याचं संचितात रूपांतर करीत असतो, किंवा आपण जे भोग घेतलेले असतात, आपण जी कृत्य केलेली असतात त्याचं संचितामध्ये रूपांतर करत असतो. म्हणजे ते संचित आपलं वाईट असू दे चांगलं असू दे, पुण्य असू दे, पुण्यकर्म केली तर चांगलं संचित आणि पापकर्म केली तर वाईट संचित, असं ते तयार होत असतं. त्याच्यात सुद्धा इथे पुढच्या एका श्लोकात म्हटलंय, ते मी तुम्हाला आता ओघाओघाने सांगते की पुण्यकर्म म्हणजे काय. तर पुण्यकर्म म्हणजे फक्त आपण चांगलं वर्तन करतोय म्हणजे आपल्याला पुण्य मिळणार आहे का, तर नाही. पण आपण जसं प्रेयस मार्ग आणि श्रेयस मार्ग ह्याच्यामध्ये बघितलं, श्रेयस मार्गाने चालणारी एखादी व्यक्ती आहे, पण तिच्या मनातला भाव काय आहे, त्यामागचा उद्देश काय आहे, ह्याच्यावरती त्यांनी श्रेयस मार्ग पत्करलाय की प्रेयस हे कळून येतं. त्याचप्रमाणे आपण समजा पुण्यकर्म केलं, बरोबर ते पुण्यकर्म वाटत असतं, पण ते पापकर्म सुद्धा असू शकतो. आणि उदाहरण दिलेलं आहे की एखादा माणूस एखाद्या विधवेला पैशाची मदत करतोय. आता अनाथ निराधार विधवेला पैशाची मदत करणं हे बरोबर पुण्यकर्म आहे, पण त्याचा हेतू वाईट आहे. त्याचा हेतू वाईट आहे, असा आहे की कधीतरी ही मला वश होईल. म्हणजे तो हेतू वाईट असल्यामुळे जरी पुण्यकर्म झालं तरी त्याच्या पापातच वाढ होणार आहे. आणि हे सर्व आत्म्याला समजत असतं. आणि आत्मा त्याची सगळ्याची दखल घेऊन, नोंद घेऊन आपलं संचित तयार करत असतो. आता ज्यांचं संचित वाईट असतं, म्हणजे ज्यांची दुष्कर्म असतात, ते अनेक रोग, अनेक आपत्ती, अपकीर्ती, मनाचे अस्वास्थ्य असं सर्व त्यांना भोगावं लागतं. आणि मृत्यूनंतर सुद्धा नरकवास आणि त्यानंतर कृमी कीटकांचा त्यांना जन्म मिळतो. ज्यांनी भरपूर दुष्कृत्य केलेली आहेत त्यांना कृमी कीटकांचा जन्म मिळतो. पशु पक्षी वनस्पती अशा अनेक योनीतून आपापल्या कर्मानुसार प्रत्येकाला जावे लागते. इंद्रियांवर ताबा नसल्यामुळे आणि विषयोपभोगांच्या मागे लागल्यामुळेच संचित आणि प्रारब्ध हे निर्माण होत असतं. त्यामुळे सुज्ञ माणसाने, हे नचिकेता, आत्मज्ञानाकडे लक्ष ठेवून ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. सुप्तेषु जागर्ति कामम कामम पुरुषो निर्मिमाण तदैव शुक्रम तद ब्रह्म तदैव अमृतम उच्यते. तस्मिन् लोकां श्रिताः सर्वे तदुनात्येति कश्चन एतद्वै तत्. आत्म्याला जागृती, स्वप्न किंवा सुषुप्ती, सुषुप्ती म्हणजे गाढ झोप, जागृती, स्वप्न किंवा सुषुप्ती ह्या अवस्था नाहीत. प्राण, मन किंवा इंद्रिय झोपी जातात तेव्हा सदा प्रकाशमान असलेल्या सूर्याप्रमाणे आत्मा पूर्ण सावध असतो. मंगल अमंगल अशा विविध आपल्या कृत्यानुसार, कर्मानुसार विविध कामना निर्माण होत असतात. आणि सर्व विश्व आणि त्यानुसार आत्मा संचित तयार करत असतो. सर्व विश्वाचे अधिष्ठान आत्माच आहे. त्याची सत्ता 14 भुवनांवर आहे. आत्म्याशिवाय या विश्वात काहीही असू शकत नाही. आणि नंतर तो कसा सर्व व्यापक आहे, सर्व समावेशक आहे, त्याची कशी वेगवेगळी रूप आहे, त्याच्यासाठी 9वा 10वा आणि 11वा हे श्लोक दिलेले आहेत, ते आपण नंतर बघूया. आता इथे स्वामी योगात्मानंद ह्या 5, 6, 7, 8 या श्लोकांचं त्यांनी काय विवेचन केलेलं आहे ते आपण बघूया. बघा, न प्राणेन न अपानेन मर्त्यो जीवती कश्चन. प्राण अपानादी अर्थात श्वासोच्छ्वास, अन्नग्रहण, पचन, रुधिराभिसरण इत्यादी क्रियांमुळे काही जीव जगत नसतो. म्हणजे आपल्याला उगाच वाटतं की रक्ताभिसरण चालू आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे म्हणून आपण जिवंत आहोत. तर तसं नाहीये. आपलं हृदय चालू आहे म्हणून आपण जिवंत नसतो, तर आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये आत्मा अजून आहे आणि त्या आत्म्याने फुंकलेलं चैतन्य अजून आहे म्हणून आपण जिवंत असतो. हृदय थांबलं म्हणून मृत्यू येत नसतो, तर मृत्यू येतो, आत्मा सोडून जातो, मृत्यू येतो म्हणून हृदय थांबतं. असे ह्या सगळ्या असा त्याचा अर्थ लावलेला आहे. सामान्यतः प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की सर्वसाधारणपणे की ह्या क्रिया चालू आहेत म्हणून आपण जिवंत आहोत, ह्या क्रिया बंद झाल्या की आपण मेलो आणि
आपला मृत्यू झाला किंवा सर्व क्रिया थंडावल्या. पण तसं नसतं. आपण आधी मरतो, म्हणजे काय, आत्मा निघून जातो आणि मग सर्व क्रिया थंडावतात, कारण आपल्या शरीरातलं चैतन्य निघून गेलेलं असतं. सर्व शरीर क्रियांबद्दल हे खरे आहे. त्यांच्यामुळे मनुष्य जिवंत नसतो, तर मनुष्य जिवंत असतो म्हणून त्या क्रिया होऊ शकतात. आता मनुष्याच्या जिवंत असण्याचे कारण, जर या शरीरातल्या क्रिया नाहीयेत, आणि तिथे त्यांनी उदाहरणं पण दिलेली आहेत की मेंदू समजा काम करेनासा झाला, माणूस कोमात गेला, पण तरी सुद्धा त्याचं हृदय चालू असतं, इतर हे चालू असतो, तो जिवंत असतो. मेंदू मेला म्हणून माणूस मृत होत नाही. किंवा हृदय काही काळ थांबून परत त्याला शॉक ट्रीटमेंट देऊन, किंवा आता हृदय रोपणाच्या पण शस्त्रक्रिया आलेल्या आहेत, तेव्हा हृदय काढून बाजूला पण ठेवतात. म्हणजे हृदय थांबलं म्हणून मनुष्य मेला असं नाही, तर मनुष्य मेला म्हणून हृदय थांबतं. तर ह्या क्रियांबद्दल, ह्या क्रियांच्यामुळे मनुष्य जिवंत नसतो, तर मनुष्य जिवंत असतो म्हणून त्या क्रिया होऊ शकतात. मग मनुष्याच्या जिवंत असण्याचे कारण काय आहे, तर ते कारण दुसरेच काहीतरी आहे. इतरेण तू जिवंती न नही येशाम, हे कारण नाहीये ते, तर ते दुसरेच कारण आहे. आणि ते दुसरे कारण म्हणजे हे नचिकेता, आत्मतत्व देहाला सोडून जाते आणि म्हणून मनुष्याला मृत्यू येतो. हंतते इदं प्रवक्ष्यामि गुह्यम ब्रह्म सनातनम. प्रिय शिष्या, तुला आता सनातन व अतिगूढ असे ब्रह्मज्ञान मी सांगत आहे. आणि त्याचबरोबर यथाच मरणम प्राप्य आत्मा भवती, मृत्यू झाल्यावर आत्म्याचे अर्थात जीवाचे काय होते हेही मी तुला सांगतो. नचिकेताचा मूळ प्रश्न काय आहे, मृत्यूनंतर आत्मा राहतो की नाही, मृत्यूनंतर काय होते, त्याचे उत्तरही मी आता देत आहे, असं यमराज सांगत आहे. आणि मग अं, मृत्यू झाल्यावर आत्म्याचे काय होते आणि त्याला कशी गती मिळते आणि देहाचे काय होते हे मी तुला सांगत आहे. अन्ये देहिनः शरीरत्वाय योनिं प्रपद्यन्ते. देह तर मातीत मिसळून जातो. एकदा त्यातलं चैतन्य गेलं, आत्म्याने देहाला सोडलं की देह संपला. मग तो मातीचाच असतो, जड असतो, तो मातीत मिसळून जातो, तो जाळला जातो किंवा पुरला जातो. म्हणजे आपण असं म्हणतो सर्वसाधारणपणे की मनुष्य मृत पावला. मनुष्य मृत पावला म्हणजे काय, त्याचा आत्मा त्याला सोडून गेला. अन्ये देहीन शरीरत्वाय योनिं प्रपद्यन्ते. अन्ये म्हणजे कुणी अन्य, अज्ञजन, अज्ञानी असलेले लोक, अज्ञानामुळे देहावर आणि देहाद्वारे प्राप्त होणाऱ्या भोगांवर त्यांची आसक्ती जडलेली असते. त्यांना वाटत असतं शरीर म्हणजे सर्व काही, आणि जी पंचेंद्रिय असतात त्या पंचेंद्रियांमुळे जे काही आपल्याला ज्ञान मिळत आहे, ते ज्ञान म्हणजेच ते उपभोगाची साधनं भरपूर आहेत, आणि ते उपभोग म्हणजे सर्व काही आहे, म्हणजेच जीवन आहे. त्यामुळे हे अज्ञानी देहासक्त जीव, आता आत्मा तर सोडून गेलेला आहे, देह तर त्यांचा हा देह नष्ट झालेला आहे. मग जे असे अज्ञानी देहासक्त आसक्ती असलेले जीव देह प्राप्ती करता विविध योनींचा किंवा गर्भांचा आश्रय घेतात. ज्याप्रमाणे आता इथे उदाहरण दिलेलं आहे योगात्मानंदानी, की आपल्याला धान्य घ्यायचं आहे, तर आपण धान्याच्या दुकानात जाऊ, काही कापडाच्या दुकानात जाणार नाही. तर धान्याच्या दुकानातच आपण धान्य घ्यायला जातो. त्यामुळे जेव्हा आत्म्याला शरीर हवं असतं, तेव्हा तो जीव, त्या जीवाला आता शरीर हवंय, कारण त्याची शरीरावरची मेल्यावर सुद्धा किंवा मरताना सुद्धा आसक्ती सुटलेली नाहीये, म्हणून त्याला शरीर हवंय. म्हणून तो ते शरीर कुठून मिळेल त्याच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असतो. आणि तो जीव जेथून ते मिळू शकते त्या स्थानाचा, आता ते स्थान कुठचं आहे, अर्थात योनीचा आश्रय घेत असतो. इतर काही जीव ज्यांच्यात अज्ञान आणि जडता अधिक आहेत, अधिकच ते मूर्ख आहेत, काहीच त्यांना कळत नाही, अगदीच अज्ञानी आहेत, ते अगदी त्यांना कृमी कीटकांचा जन्म येतो आणि आपल्या संचित कर्माप्रमाणे आपल्याला कुठचा जन्म यायचा ते ठरतं, आणि त्याप्रमाणे तो जीव तसा जाऊन तो देह प्राप्त करून घेतो. कोणाला कुठले कशा प्रकारचे शरीर मिळणार हे कसे ठरते, तर यमराज सांगतायत. आता कोण श्रीमंता घरी जन्म घेतो, कोण मजुराकडे जन्म घेतो, कोण शेतकरी होतो, कोण स्त्री, कोण पुरुष, तर कोणाला
कुठले आणि कशा प्रकारचे शरीर मिळणार आहे हे कसे ठरते? तर यमराज सांगतायत, यथाकर्म यथाश्रुतम. आपापल्या कर्मानुसार व ज्ञानानुसार वा बोधानुसार. यथाश्रुतम म्हणजे जसे ज्ञान त्यानुसार. इथे ज्ञान या शब्दाचा अर्थ ब्रह्मज्ञान नाही, तर मी आणि माझी जगाबद्दल, माझ्या आसपास जे जग आहे, माझ्या भोवताली जे जग आहे त्याबद्दल मला काय जाणीव झालेली आहे आणि त्यातून मी काय बोध घेतलेला आहे, त्याला इथे ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे मी आणि मला जगाबद्दलचं झालेलं ज्ञान. आता हे प्रत्येक माणसाला वेगवेगळं असू शकतं नाही, असतंच. कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाच्या जीवनात येणारे प्रसंग वेगळे असतात. त्याप्रमाणे तो ते ठरवतो की अमुक एक गोष्ट माझ्या बाबतीत चांगली घडलीये का वाईट घडलीये, जग चांगलं आहे का वाईट आहे, म्हणजे ही स्थिती चांगली का वाईट, हे प्रत्येकाला जशी जसा अनुभव येतो तर त्या अनुभवाप्रमाणे त्याच्या मनामध्ये ठरत असतं, त्याला बोध होत असतो. आणि त्या बोधाप्रमाणे आणि त्या मी आणि जग, मी आणि विषय, मी किती विषयांचा उपभोग घेतलेला आहे, घेऊ शकतो, मला काय काय संधी मिळणार आहेत. एकाला जास्त संधी मिळतात, एकाला कमी मिळतात, एकाला काहीच मिळत नाही. प्रत्येकाचा अवकाश किंवा प्रत्येकाचा भोवताल, प्रत्येकाचा परिसर हा वेगवेगळा असतो. आणि त्याप्रमाणे यमराज सांगतायत की प्रत्येकाला आपल्या यथाकर्म, कर्माप्रमाणे आणि यथाश्रुतम. श्रुतम म्हणजे त्याला जो आपल्या बाहेरच्या परिस्थितीचा किंवा आपल्या जीवनाचा बोध झालेला असतो त्याप्रमाणे त्याला ते शरीर प्राप्त करण्यासाठी तो धडपडतो आणि त्या शरीराची तो निवड करतो. तर मी व जग या संबंधीची जाणीव सगळ्यांमध्ये सारखी नसते. या वैशिष्ट्य जीवागणिक वेगवेगळ्या असणाऱ्या जाणीवेच्या वा ज्ञानाच्या अनुसार प्रत्येकाच्या इच्छा असतात, वासना असतात, कामना असतात आणि त्यांना अनुसरून तो स्थूल शरीर रूप साधन प्राप्त करतो आणि त्यानुसार तो कर्म करतो. म्हणजे त्याला जसजसे अनुभव येतात, त्याच्या भोवती जसजशी परिस्थिती असते त्याप्रमाणे त्याच्या मनात कामना निर्माण होतात आणि त्याप्रमाणे तो कर्म करतो. आणि मग त्याचं संचित आत्म्याद्वारे ते संचित त्याचं हळूहळू जमा होत जातं. म्हणजे यथाश्रुतम म्हणजे आपल्या विषयी आपल्याला झालेल्या बोधानुसार आणि यथाकर्म म्हणजे आपल्या कर्मानुसार, असंही इथे यमराजांनी सांगितलेलं आहे. तर आता त्यांनी असं उदाहरण दिलंय की समजा आपल्याला एक बंगला बांधायचा आहे. माझी इच्छा, आता मला बोध जो झाला सर्व जगाचा, त्याच्यात मला असं कळलं की श्रीमंत लोक बंगल्यांमध्ये राहतात, बंगला असतो, गाडी असतो आणि ते लोक तिथे जास्त सुख आहे. हा मला बोध झाला आजूबाजूच्या परिस्थितीनुसार. तर आता ते मला पण बंगला हवासा वाटायला लागला, गाडी हवीशी वाटायला लागली. तर मला माझ्याकडे काय पाहिजे, तो नुसती मनात इच्छा येऊन चालत नाही. मग सर्वांच्याच मनात बंगला गाडीची इच्छा आली की सर्वांना बंगला गाडी मिळते का? नाही. तर आपल्याकडे पैसे पाहिजेत त्याच्यासाठी. तर जर आपल्याला चांगलं शरीर पाहिजे असेल, जर आपल्याला चांगला देह पाहिजे असेल, जर आपल्या मनामध्ये जी कामना निर्माण झाली आहे ती पूर्ण करण्यासाठी तसा देह पाहिजे असेल, तर जसा बंगला बांधण्यासाठी पैसे लागतात, खूप पैसे लागतात, त्याचप्रमाणे असा चांगला देह मिळवण्यासाठी आपली कर्मे चांगली लागतात. म्हणजे पैसे म्हणजेच आपापले कर्म आहे. आपापले कर्म म्हणजे पैसे आहेत आणि देह मिळवायला लागणारे आपलं कर्म चांगलं पाहिजे. म्हणजे देहासाठी मोजायला लागणारे ते पैसे आहेत. चांगली कर्म केली तर आपल्याला उत्तम घरामध्ये उत्तम ठिकाणी जन्म मिळतो. ज्यांची दुष्कृत्य असतात, वाईट कृत्य असतात, ते खालच्या खालच्या योनीमध्ये आणि अगदी शेवटी यांनी म्हटलंय की किडामुंगींचा सुद्धा जन्म येऊ शकतो. आता नंतरच्या मंत्रामध्ये गुह्यम ब्रह्म सनातनम, गूढ नित्य शाश्वत असे ब्रह्मज्ञान सांगण्याचे वचन मी तुला हे नचिकेता दिले आहे, ते मी आता तुला सांगतो. यमराज सांगतात, तद शुक्रम, तो आत्मा सर्व काही निर्माण करूनही स्वरूपतः शुद्ध आहे. तोच ब्रह्म आहे. आत्मा कसा आहे? सर्वाची निर्मिती करतो, सर्व कंट्रोल करतो, सुख दुःख आशा निराशा
चांगलं वाईट सगळ्याचा करता करवता तोच आहे, कारण तोच आपल्याला त्यानुसार बुद्धी कामना सगळी देत असतो, तोच आपल्या देहामध्ये राहिलेला असतो आणि तोच चैतन्य निर्माण करत असतो. तर तोच ब्रह्म आहे, त्याच्याहून ब्रह्म वेगळे नाही. तदैव ब्रह्म, आणि तोच अमर अविनाशी देहादी उपाधींच्या मृत्यूनंतरही विद्यमान राहणारा असा आहे. आणि तदैव अमृतम उच्चते, हे नचिकेता तेच हे ब्रह्म आहे आणि तोच हा आत्मा आहे. तो जो तू मला प्रश्न विचारला होतास की मनुष्य मेल्यानंतर जे नाहीसे होत नाही ते काय आहे, तर हा तो आत्मा आहे. ते अमृतम उच्चते, ते अतिशय उच्च असं ब्रह्म आहे आणि अतिशय उच्च असं आत्मतत्व आहे. हे जाणल्यानंतर ज्या मनुष्याला याची जाणीव होते, बाह्य जगाकडे बघायचं नाही, सुख उपभोगांच्या साधनांचा त्याग करायचा, दुष्कृत्य करायची नाही आणि अम, श्रेयस मार्गाचा अवलंब करायचा, ते सगळं आधी आलेलंच आहे. श्रद्धा मनात जागली पाहिजे. तर हे ज्या मनुष्याला याची सगळ्याची जाणीव होते, तो मृत्यूच्या तावडीतून कायमचा सुटू शकतो. आणि जो परत परत कामनेच्या मागे जातो, परत परत सुख उपभोगांच्या मागे जातो, मी माझे, आणि जो शरीर म्हणजे सर्वस्व आहे, ज्याला शरीरात असलेल्या आत्म्याचं ज्ञानच होत नाही, तो ते बघूच शकत नाही, तो मात्र पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात सापडतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी उदरे शयनम. म्हणजे काय, पुन्हा जन्म पुन्हा मरण, आणि जन्म घेण्याच्या आधी पुन्हा काय, आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहा पडून पाण्यामध्ये. तर हे सगळं त्याच्या, हे सगळे भोग त्याच्या वाट्याला येतात. पण ज्याला आत्मा, आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे ते कळलेलं आहे, आणि जो शरीराला महत्व देत नाही, जो शरीराला महत्व देत नाही, आणि आपण मृत्यूच्या तावडीतून कायमची आपली सुटका होऊ शकेल, हे ज्याला समजतं, आपणच वस्तुतः ईश्वर आहोत, आपणच वस्तुतः ब्रह्म आहोत, अहम ब्रह्मास्मी, हे नुसतं आपण ऐकतो आणि आपण म्हणतो, पण त्याची खरोखर आंतरिक अगदी हृदयापासून आपल्याला जेव्हा जाणीव होते, आपण नुसतं आता मी म्हंटल अहम ब्रह्मास्मी, पण तरी मला अजून चांगली साडी दिसली की घ्यावी वाटते, कुठे सेल लागला की जावं वाटतं. म्हणजे माझ्यामध्ये ते साधक, मी योग्य साधक, आत्मज्ञान मिळवण्यास मी योग्य साधक आहे असं मला वाटत नाही. आणि आपण कितीही प्रयत्न केला, आता आम्ही सगळ्या मैत्रिणी 70+ आहोत, आम्ही भेटलो की कितीदा तरी ठरवतो की आता आपण साड्या घेऊया, नको आता आपण पर्सेस घ्यायच्या नाही, चपला काही घ्यायचं नाही, काही विकत घ्यायचं नाही, उलट आपल्याकडचं आहे तेच दुसऱ्यांना द्यायचं. पण ते शक्य होत नाही. कुठेतरी चांगला सेल लागला की मैत्रिणीचा फोन येतो, अगं तिकडे सेल लागलाय जाऊया का, की चालल्या सगळ्या, अगं हा चांगला सिनेमा आलाय जाऊया का. म्हणजे अजून आपली जी आसक्ती आहे, जीवनाविषयीची आसक्ती आहे, किंवा देहाचे जे वेगवेगळे भोग आहेत त्यातून सुटका झालेली नाहीये. आणि ती सुटका जोपर्यंत होत नाही, आणि मीच ईश्वर आहे, अहम ब्रह्मास्मी, आणि माझ्यामध्ये जो आत्मा दडून आहे, त्या आत्म्याचे ज्ञान मला प्राप्त करून घ्यायचे आहे. मला हे कुठचेही सुखोपभोग नकोत, मला कुठच्याही अभिलाषा नाहीत, मला आता काही नको, ह्या सर्वाचा मी त्याग करत आहे, ही कळकळीची किंवा खरोखरीची जाणीव जेव्हा हृदयात होईल, तेव्हाच आपण जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त होऊ. हेच ते, आणि हेच ते आत्मतत्व आहे. जेव्हा ही जाणीव होईल तेव्हा हेच ते आत्मतत्व होईल. आता पुढच्या 3 श्लोकांमध्ये त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. अग्निर्यथोको भुवनं प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपम प्रतिरूपो बहिश्च. अग्नी आपल्याला माहितीये, अग्नी हा एकच आहे, एकरूप असला तरी सौम्य अग्नी असतो, सौम्य, प्रखर, दाहक, तीव्र, शांत, अशा वेगवेगळ्या प्रकारे तो प्रकट होत असतो. कधी एकदम भडका उडतो. आता आपल्या शरीराचं तापमान, आपलं शरीर गरम असतं कारण ते पण अग्नीचंच रूप आहे, पण शांत, तीव्र नाहीये, सौम्य, प्रखर, म्हणजे गॅस पेटला किंवा होळी धडधडते, प्रखर रूप झालं, कुठे आग लागते, अतिशय तीव्र रूप झालं. तर असा हा अग्नी वेगवेगळ्या रूपात प्रकट होत असतो. त्याचप्रमाणे
आत्मा सुद्धा वेगवेगळ्या रूपात प्रकट होत असतो अग्नीप्रमाणे. अग्नी अर्थको भुवनम प्रविष्टो रूपम रूपम प्रतिरूपो बभूव तथा. त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा वेगवेगळ्या रूपात प्रकट होतो. निर्विकार, आपण आत्म्याचं एक महत्वाचा गुण पाहिलाय, तो निर्विकार आहे. निर्विकार असलेला आत्मा वाघ सिंहामध्ये भयंकर, सशात भित्रा, माशात चंचल, अजगरात आळशी, हरणात चपळ, नागात विषारी, गायीत वत्सल असा प्रकटतो. माणसांचा विचार केला तरी सुद्धा तो सुंदर, कुरूप, कर्कश, सुस्वर, मूर्ख, चतुर अशा वेगवेगळ्या रूपा माणसाची जी असतात, जी विविध माणसं आपण बघतो, त्याच्यामध्ये हा आत्माच वेगवेगळ्या रूपात प्रकट झालेला असतो. दुष्ट, राक्षस, तामसी, तसेच शुद्ध, सात्विक, तापसी. कधी नुसते कुतर्क करणारा, कधी कधी भाविक, श्रद्धाळू, कोणी पूजापाठ करणारा तर कोणी उन्मत्त, पापी, धीट, कोणी बढाया मारणारा, कोणी कीर्तीपासून दूर राहणारा, कोणी कंजूष, कोणी उदार, कोणी धैर्यशाली, कोणी उथळ, कोणी गंभीर, कधी संयमी, कधी विलासी. बघा माणसाची किती रूप आपल्याला सुद्धा विचार करून सुद्धा ही रूप आठवली नसती. कधी क्षुद्र तर कधी महान, कधी दीन कोडगा तर कुठे मनस्वी, तेजस्वी, असे अनेक भेद प्रत्येक माणसामध्ये आहेत. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नसतो. स्वभावामध्ये काही ना काहीतरी फरक असतोच. म्हणजे इतकी अब्जावधीच्या पुढे असलेली माणसं, त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे विकार, प्रत्येकाच्या कामना वेगळ्या, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असं दिसत असलं तरी सर्वांच्या हृदयात राहणारा आत्मा हा सर्व गुण अवगुणांपासून मुक्त असून, सर्व त्रासांपासून मुक्त असून तो एकच आहे. हे नचिकेता, हे ते ब्रह्मतत्व होय. वायुर्थ वायुर्यथैको भुवनं प्रविष्ट रूपम रूपम प्रतिरूपो बभूव एकस्तथा सर्वभूतांतरात्मा रूपम ऋतम प्रतिरूपो बहिष्ट. आता अग्नीचं उदाहरण देऊन झालं, नंतर वाऱ्याचं उदाहरण दिलंय. वारा एकच आहे तरी योगीजन त्याची 10 रूपं मानतात. कधी वाऱ्याची थंडगार झुळूक असते, कधी वादळ होतं, कधी मुरलीसारखा मंजूळ ध्वनी वाऱ्यामुळे निर्माण होतो, कर्कश शंखध्वनी पण निर्माण होतो. अशी विविधता दिसली, विविध रूपे वाऱ्याची दिसून आली तरी वायू एकच आहे. भेद असतात ते उपाधीमुळे. उपाधीमुळे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अरे जोराचा वारा सुटलाय, आज अजिबातच वारा नाही पडलेला आहे, हे सगळं आपण म्हणतो. म्हणजे हे जे भेद दिसतात ते आपण म्हटल्यामुळे असतात. पण खोलवर अगदी बघू गेले असता वारा तोच आहे, वारा काही बदललेला नाहीये. त्याचप्रमाणे आत्मा हा एकच आहे. त्याची विविध रूपे असली तरी सुद्धा सर्वांच्या हृदयात स्थित असलेले ब्रह्मतत्व हे एकच आहे. हे नचिकेता तू ओळख. सूर्यो यथा सर्व लोकस्य चक्षुर्न लिप्यते चाक्षुर्षै बाह्य दोषै एकस्तथा सर्व भूतांतरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्य. स्वयंप्रकाशी सूर्य हा त्रैलोक्याचा डोळा असून तो स्वयंप्रकाशी आहे. त्याच्या प्रकाशाला फुलही सारखी, उकिरडेही सारखी सगळीकडे तो असतो. कोणी त्याची संध्या करून वंदन करतात, कोणी सूर्य नमस्कार करतात, कोणी जल अर्पण करतात, कोणी त्याच्या प्रकाशात कामे उरकून घेतात, कोणी त्याच्या प्रकाशात मार्गस्थ होतात. तर इतकं साधं उदाहरण दिलंय, कोणी उन्हात वाळवणं टाकतात की आता तो सूर्य आहे म्हणून. तर सूर्यकिरणांचे असे वेगवेगळे उपयोग प्रत्येक जण करून घेत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने सूर्य हा त्याला वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारे उपयुक्त असतो, परंतु सूर्य एकच आहे. त्याचप्रमाणे आत्मा हा सर्व भूतांच्या अंतरी राहून त्यांच्या सुखदुःखापासून अलिप्त राहतो आणि शरीर, इंद्रिये, बुद्धी, मन यांच्या अधीन होऊन केलेल्या कर्मातून सुख, दुःख, हर्ष, शोक, राग, द्वेष वगैरे निर्माण होत असतात. परंतु ह्या वायू, अग्नी आणि सूर्य याची जरी विविध रूपे असली आणि तरी ते एकच असतात. त्याचप्रमाणे आत्म्याची विविध रूपे असली, आपल्याला दिसत असली, बाह्यता दिसत असली तरी आत्मा हा एकच आहे आणि प्रत्येकाच्या हृदयाच्या गाभ्यामध्ये स्थित राहणारे तेच एक परम ब्रह्मतत्व आहे. हे नचिकेता, हे तू जाण. इथपर्यंत आता आपण थांबूया, कारण मग पटकन संपून जाईल, मग आपला श्लोक अर्धवट राहतो.
तर कोणाला काही शंका असेल तर विचारा. आणि जर तुम्हाला आत्ता काही एकदम सुचत नसेल, कारण विषय गहन आहे, आत्ता काही सुचत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर आपला जो ग्रुप आहे त्याच्यावर टाकलं तरी चालेल की मॅडम मला असं असं हे कळलेलं नाहीये किंवा मला अशी अशी शंका आहे. तसं टाकलं तरी चालेल. मी शक्यतो ते निराकरण करायचा प्रयत्न करीन. म्हणजे फक्त आपल्या हृदयात असलेले आत्मतत्व हेच, ह्याच्यामुळेच आपण जिवंत आहोत, ह्याच्यामुळे सर्व चराचर सृष्टी चालू आहे, ह्याच्यामुळे सगळीकडे अम, चैतन्य आहे आणि ह्या चैतन्यामुळेच सर्व व्यवहार चालू आहेत. एकदा का आत्मा सोडून गेला की ज्याप्रमाणे शरीर मृत पावते, त्याचप्रमाणे जर आत्म्याने ठरवलं की आता सगळं चैतन्य काढून घ्यायचं, तर सगळ्या कोणत्याही क्रिया होऊ शकणार नाहीत. हे नक्की असा आपण बोध, म्हणजे असा मला तरी बोध हा झालेला आहे.